काजल काय करायचं आता? असं हातावर हात ठेवून बसलेलं जमणार काय? काही ना काही तर करावंच लागेल ना. सांग ना काय करायचं तर. सांग ना. अहो कोणाचं चांगलं नाही होऊ द्यायचंय आपल्याला. सांग ना काय करायचं तर. रुक भाई रुक. मंजिल खुद अपने पास आ रही है. तू बस थोड़ा इंतजार कर. उसके बाद जो होता है उसको देख के तू ऐसे उछल उछल करेगी. सो 2 मिनट्स 3 मिनट्स या 5 मिनट्स वेट प्लीज. ओ भाई ऐसा क्या करने वाली है तू? हाँ गुड़िया लाडली मेरी सखी. ओ मेरी सखी क्या कर रहे हो तुम? सकाराम रुकना भाई. अब हम खुद भी शराब पियेंगे. शराबी को शराब पर पियेंगे. उसके कान में शराब भर देंगे. उसको उसके घर को उद्ध्वस्त कर देगा. ऐसी कुछ उसके कान में हम पिन भर देंगे. रुक थोड़ी सी. काय मॅडपणा लावला बापा तू? नाही काय रे हिंदीत बोलणं ना काय बापा लहान लेकरासारखं. सरळ सरळ आपल्या मातृभाषेत सांग बापा. तुला काय बोलायचं मला काही समजायला येऊन राहिलं. मंजिल खुद बकू अपने सामने आएंगे. काय मंजिल काय? सांग ना काय तर. हो कैसे किया था मैंने शुरू था तब. कहते थे लोग तेरे बस की नहीं था. मेरा दिल भी नादान था मानता सच. पर कुछ नहीं ऐसा जो तू नहीं कर सकती है. कहता है आईना कहते हैं लोग. बड़ी बातचीत इंडस्ट्रीज के लोगों से. पूरी पिक्चर बची है अभी प्रोमो देख. मेरे किस्से सुनोगे तो रो दोगे. लश्करी कुर्सी बज दोगे तो खो दोगे. रुक. काय मॅडपणा करते हो हे? हॅलो दादा. रश्मी कडले भाऊ आहेत ना तुम्ही? रश्मीचे लक्ष्मा आय मीन काय महादेव लक्ष्मी. अच्छा रश्मी तुमची लक्ष्मी आहे आणि तुम्ही तिचे सरळ सरळ म्हणते. रश्मी तुमची पार्वती आणि तुम्ही तिचे महादेव हो ना? रश्मीचे महादेव आहेत ना तुम्ही? इकडे या. काय म्हणतो विलास वय ना? विलासले काय म्हणतो तू? विलासले करतो गिल्लास आणि गिल्लासात भरतो पाणी. ते पाणी टाकतो नालीत. थांब माझी जरा अशी गोष्ट ऐक. तर विलासराव मला तुमचं ॲक्युरेट नाव नव्हतं माहित. आता हिने सांगितलं म्हणून मला माहित झालं. तर विलासराव तुमच्या कानावर मला एक गोष्ट टाकायची आहे. कसं आहे ना मला असं वाटतं की सर्वांचं चांगलं झालं पाहिजे. कुणाचंच वाईट नाही व्हायला पाहिजे. पण मात्र तुमच्या बायकोचं असं म्हणणं नाहीये. तुमच्या बायकोचं असं म्हणणं आय मीन टू से मला तर सांगायला सुद्धा लाज वाटत आहे. तुम्ही माझे भाऊ आहेत. आदरणीय आहेत. सो मला असं वाटतं की नाही माझा भाऊ समान आहे. तर माझ्या भावाला सगळ्या गोष्टी मी शेअर केल्या पाहिजे. तर भाऊ या नात्याने तुम्हाला मी भाऊ सांगत आहे की तुमची जी बायको आहे ना ती खूप चालू आवरत आहे. खूप चालू आहे. काय लो माय जाऊ दे ना. त्याचं मन हलकं होईल ना. कायले सांगतो तू बिचारे हळव्या मनाचे आहेत ते. दारू जरी पेत असेल तरी खूप चांगले आहे. खूप समजूतदार आहे. पूर्ण घर चालवून नेते. सगळ्या गोष्टी बरोबर आहे त्यांच्या. कशाला त्यांचं मन बिघडवते? राहू दे ना. झाली ती गोष्ट पार पडली. राहू दे नको सांगू. नाही ग सांगावं लागेल. माझा भाऊ आहे हो ना भाऊ. तर भाऊ ऐका. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे. हे सांगता सांगता तुम्हाला मला खूप दुःख होत आहे. अतिशय शोक मी व्यक्त करत आहे. तर तुमची जे बायको आहेत ना ते पाटलाच्या घरी काम करायला जायची. काम करता करता पाटील भाऊ सोबत नाही का तिचा अफेअर आहे. तिचा अफेअर पाटील भाऊ सोबत आहे. आणि पाटील भाऊने ती तुमच्या घरी लाईन दिली कूलर दिली तो पाटील भाऊनच दिला. आणि ते पाटलीनबाईच्या थ्रू दिला. म्हणजे पाटलीनबाईला लाडीगुडी लावली. आणि म्हणजे पाटील काकानं पाटलीनबाईले रश्मीने 10,000 रुपये दिले म्हणून ते 10,000 रुपये पाटलीनबाईला दिला. आणि पाटलीनबाईच्या थ्रू हे लाईन आणि तुमच्या घरी तो कूलर आलाय ना तो सगळा त्याच्याच्या आलाय. तर माझं म्हणणं असं वय का तुम्ही तुमच्या बायकोवर जर इतका विश्वास करत असेल तर एक ना एक दिवस ते तुमचा विश्वासघात करेल. म्हणून तुमच्या कानावर टाकलेली गोष्ट ही बरी. ही गोष्ट सांगू नका कोणालाच माहित नाही पडली पाहिजे. ही गोष्ट आपल्यातच ठेवा. आणि तुम्ही नाही काही हुशार राहा. तुम्ही पण हुशारीनं खेळ करा. खेळ खेळा. काय सांगत आहे ताई तुम्ही? काहीच्या काही कुठच्या कुठं. एवढाच बेवडा आणि एवढा दिमाग कुठून आले? काहीच्या काही सांगते म्हणून. अरे दादा कशाला आम्ही काही असं उगाच काही सांगणार आहे काय? म्हणजे आम्हाला भीती वगैरे नाही का? अरे बा जे सत्य आहे ते सत्य आहे. ते सांगायला आम्ही कशाला घाबरू? आणि तुम्ही तर आमचे भाऊ आहे. म्हणत असेल तर पॅक पाण्याला आम्ही 200-300 रुपये तुम्हाला आत्ताही देऊ शकतो. तुम्हाला विश्वास होईल ना जेव्हा आम्ही तुम्हाला पैसे देऊ पॅक प्यासाठी म्हणजेच दारू अमृत प्यासाठी मी तुम्हाला पैसे देते. म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला यकीन होईल का मी खरं बोलले. अरे बा मी तुमची बहीण आहे. किती काही झाले मी म्हणजे माझ्या तोंडातून नेहमी सत्य बोलते. खोटं बोलत नाही. सत्यमेव जयते आपल्या तोंडातून. के किया था मेरे भाई ने उस पर भरोसा. के किया था मेरे भाई ने उस पर भरोसा. पर पर मात्र वो निकली छुरी. मेरा भाई निकला आलू और मेरा भाई ही बन गया भालू. तो इसमें क्या जिक्र रह गया मेरे यारा? जुळत नाही मुळत नाही माहे काहीच्या काही कुठच्या कुठेही बोलते बापा. मला हसा येते राग येते मी आळपणा बस बापा. मला असं वाटतंय का सगळ्या हिच्याच डोक्यात किडे पडले आहे. असे किडे पडले आहे की नुसते मी आळपणा करायला लावते इले. डोक्यातून हलकी शाट आहे हे शाट. दादा येलपणाला झाला आता मायावाला. तुम्हाला सांगतो मी रश्मी तुम्ही मला सांगा तुम्ही तुमच्या घरी पैसे नाही देत. तुमचं घर चालते कसं? 2 टाइमचं तुम्ही खाता कशा? अरे रश्मी चांगली पोरगी नाही आहे. रश्मीचा पाटील भाऊ सोबत अफेअर चालू आहे. म्हणजे मी काय म्हणतो माझ्या मनाचं तात्पर्य असं आहे का तिचं लग्न तिच्यासोबत करून द्या. आणि तुमचं लग्न तुम्ही अजून कोणासोबत करून घ्या. मी तुमच्यासाठी पोरगी पाहतो चांगली. मी खोटी तर बोलत नाही रे बा. लागन तर तुम्हाला मी प्याले पैसे देतो ना. मी तुमच्यासोबत पेतो. विश्वासघात नाही करत आपण कोणाचा. विश्वासघात करणं आपल्याला लिस्टीतच नाहीये. म्हणून सांगून राहिली का तुमच्या घरचा जो कूलर लाईन आहे ते काय करा तुम्ही
एक तर त्याच्यावर लाता गीता मारा, नाही तर काहीतरी म्हणजे तोडफोड करा, म्हणजे तुमच्या समोर खरं येते, माहितच पडते. आम्ही त्याच गोष्टी करून राहिलो होतो, पण तुम्ही दिसले चला सांगून द्यावं म्हटलं. कोणी सांगत नाही आजकाल. आता आम्ही तुम्हाला भाऊ मानलं मनातून, तर मग चला म्हटलं सांगूनच द्या. अहो काय आता 100ची मारून येतो काढतो तिची. मी हाण्याच्या चेहऱ्याचं रिॲक्शन तर काहीच नाही दिसले बा माय. ह्या काही करण का नाही करण बाबा, जाऊ दे तिकडे. कसे कानं भरले याचे तर जाऊ दे तिकडे. काय म्हटलं माय पैसे नाही तर थोडे मोठा अमीर झाला. पैसे नेले तर 1-1 रुपयासाठी लोकांना भीक मागते, भीक मागाले. बाप्पा काय माजले पण देवळ्या मूत पिऊन आला इथे शानपणा दाखवून राहिला का रे? कुल्लारले लागलं, काही लागलं, बॉटला फेकून राहिला इकडच्या तिकडे भामट्या. सुद्धा पिऊन आला, चुपचाप झोप ना. काऊन खायला भेटत नाही का, राहायला भेटत नाही तुले वाशा? कूलर कसा आला घरी? कूलर घरी कसा आला सांग लवकर. कूलर घरी कसा आला? घरी कसा आला कूलर? लवकर सांग, सांग लवकर घरी कसा आला कूलर? कूलर उडत उडत आला ना, उडत उडत आला. मस्त त्या पैसे दिले तिथं आणि तो उडत उडत आला घरी कूलर. यार बादशाह यार, यार बादशाह यार, चल सांग कूलर कसा आणला? आ झाली. बाबा काय लावलं तुम्ही हे? नाही काय लावलं म्हटलं तुम्ही हे? फालतूच्या फालतू आगाऊपणा नाही पाहिजे घरात. मामा मायले काही बोलू नका. इकून तिकून तिने मायासाठी एवढा कूलर आणला, लाईन आणला, तुम्ही विचारून राहिले कसा काय आणला? तुमचा काय अधिकार पडते विचारायचा? सर्व गोष्टी माया आईच्या हातात आहे. घरचं खाणं पिणं, बिल भरणं, नळाचं बिल भरणं, सगळ्या गोष्टी सगळ्या घरचा व्यवहार माया आई चालवते. तिला तुम्ही कोण होय विचारणारे? तिला कोण होय तुम्ही हिशोब विचारणारे? काय कसं आणलं तर? तुम्हाला 2 टाइमचं खायला आणि सुखाचं राहिले भेटते ना, तर चुपचाप राहा. फालतूच्या फालतू माया आईसोबत आर्ग्युमेंट करू नका. नाही हो, त्याला मस्ती जिरवायची ना, मस्ती जिरवायची त्याची वाली. असं वाटतं उचलावून टाकून द्यावे का नाही हिरीत जाणं मरणं तिकडे जाऊन. काय आला घरात वाशा? तुझ्या तर माझी जिंदगीच बरबाद झाली. कुत्र्या नुसतं कुत्र्यासारखं हिंडा लागते कामासाठी, कुत्र्यासारखं हिंडाले. इथं जाय बाई, इकून आली का तिकडे, इकून आली का तिकडे, नुसतं राबलीच राहतो लोकांच्या घरी काम करासाठी. असं बोल नको. एका चाकू मध्ये जीवच घेऊन टाकत. बामटे त्या माय आणून दे का मला पैसे 10 रुपये आले, ती माय आणून द्यायचा बाप आणून द्यायचे म्हटलं. अगाऊची नाही माय बाबा जवळ, अगाऊची नाही आहे. अगाऊची असते तर मला काय असं गरिबीत ठेवलं असतं कुत्र्यासारखं. चांगलं मैलात ठेवलं असतं ना, सोन्याच्या इटीत पाऊ पाऊ झुरला असताना मग मेला असता तसाच. बोलायला लावतो तुझ्या माय बाप देते का, तर तुझे माय बाप एवढे अमीर आहे, सारी पोरीला इस्टेट देऊन दिली असं नाही का? नात आहे, सून आहे, पोरग धळले निघालं म्हणून म्हणजे पोराची जी रक्ताची खानदार आहे कमसे कम तेले तर द्या. ती माय तर जाऊन बसते तिकडे. काही वाटलं नाही त्या मायले? अशा सासू असते का? अशा सासू असाले मग तर म्हणते का सुना बेकार आहे, सासू आहे दिसून नाही पडत. बहीण माय तुला चाला काय ती वाली जाणं, बहीण माय जवळ राहणं. काय पसरलं तिथं उताना उघडं, दिवसभर तिथंच पसरलं नाही. आता कूलरच्या समोर लोकांच्या घरी जाऊन बसे. जुवा खेळे मस्त कूलरच्या हवेत. लेकरं बायकोची काही फिकर नाही राय. आणि आता कोणा काना भरले कसा आला कूलर विचारून राहिला का? रात्री मस्त झोपला, विचारलाही नाही कुठून आणला आणि काय आणला, सुधीतच होता. आता दारू पिऊन आला आणि तुला रंग चढला का रे मुर्दंग्या? रायशीन तर राय करत नाही, मर तिकडे जाऊन. तसा मेला म्हणून सोडला तुले. काय केलं जिंदगीत आमच्यासाठी काही कराले? लोकांना पाऊ झुरा लागते, लोकांना पाऊ झुराले. शेवटी कुत्र्यावानी जीवन वन 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 वन. उलट अजून जिंदगी खराब करून राहिले. काही चांगलं तर करायची सोचतच नाही, पण वांगलं तर वांगलं चालूच आहे बापा. आपण म्हणतो जाऊ दे माया बाप होय, आपण म्हणतो जाऊ दे माया बाप होय. कुणी बोललं आपल्या बापाले का आपल्याला रुतते, पण नाही बोलण्याला एक कामच करते माया बाप. आता बाप म्हणून सोडतो ना मी. विचार अशी म्हणतो का माया उगम मातीतून झाला. मला बापच नाहीये, अनाथ आहे मी. चल जाऊ दे, झोपू दे, चल जेवण करू. याच्या मागे लागल्यानं भलं होणार आहे का आपलं? चल. कलावती मस्त सासरी जाईन ना, तर कलावतीला मस्त मी केळवणाले बोलावून माझ्या घरी मस्त साडी घेईन. कलावती तुले 3-4 हजाराची चांगली साडी घेईन. अशी साडी घेऊन का भल्ली मस्त साडी घेईन तुले. हो कलावती काकू कशा तुम्ही? आता लग्न जुळते कधी काय, कशाला तुम्ही त्या उगाच गोष्टी करता? माझं मन हळवं होतं, मला निराशा वाटते बघ. असं वाटते बाई लहानाचं मोठं इथे झाले आणि काय ते कोणीतरी परक येतं आणि घेऊन जातं आणि त्याच्यासोबत आपल्याला आपली जिंदगी बसवा लागते. ओ माय गॉड, व्हेरी डिफिकल्ट सिच्युएशन. नाही हो माय कलावती, पहिल्या वेळेस जेव्हा लग्न झालं होतं तू यावाला तेव्हा मला बलवालेच नाही भेटलं होतं तुला केडवणाले. आता तर बलवाच लागन, मस्त तयारी करेन. मस्त शांताबाईस काय सगळ्या आमच्या ग्रुपच्या ज्या लेडी आहे त्या सगळ्या जणी तुला केळवणाले बोलावून ना, चांगल्या साड्या घेऊन मस्त. एकुलती एकच आहे तू आता लग्नाची, नंतर मग बाकीच्या ज्या आहे त्या आहे. अरे तर काकू आधी माझं लग्न तर जुळू द्या ना, माझ्यासाठी कोणी आलंच नाही अजून मला घेऊन जायसाठी. तर काय तुम्ही मला नाही म्हणजे लाजीरवाण गोष्टी करता. हो बापा मला चाललं जाईन बापा, मग मला एकटीलेच काम करायला लागत जाईन. कोणाला कुरकुर करत जाईन मी, कोणासोबत कुटकुट करत जाईन. काही समजायलाच येत नाही काय. मोठं बेकार जीवन आहे हो बापा पोरीचं जीवन लय मोठं बेकार आहे बापा. तुम्ही काय म्हणता पोरीचं जीवन कठीण आहे?
पोराचंही जीवन कठीण आहे. आता तुम्ही मला सांगा, नोकरी लागली तर गोष्ट ठीक आहे. आजकाल नोकरी विचारते, घरी वावरशेत विचारते, तेव्हा कुठे जाऊन पोरगी त्याच्या हातात देते. त्याच्याशिवाय कोणाला पोरगी भेटून नाही राहिली. हातमजुरीवाल्याला तर कशीच पोरगी नाही भेटून राहिली. बर, इकून तिकून मग बर, हातमजुरीवाला समजा असला, त्याला नोकरी नाही, घरी वावरशेत नाही, त्याला तर बिचारायला कमवायला जाच लागते ना. त्याला तर बस त्याच्या मागे तर टेन्शनच लागलं राहते दुनियाभराचं. त्याची लाईफ लय बेकार राहते. हो काकू, बरोबर आहे तुमचं. शांते, गंगे, इथं बसलाय का हो तुम्ही? माफ करा बाई, मला माफ करा. तेव्हा माझ्याकडून लय मोठी चूक झाली होती. लय मोठी चूक झाली होती. मी म्हणजे अशी नालीत पडली होती. तुम्ही मला नालीतून बाहेर काढलं आणि त्याचं फळ न कळणाऱ्याला भेटलं. त्याच्यासाठी मी शर्मिंदा आहे. मला माफ कर शांते, मला माफ कर. त्यात मी पोलिसांसोबत खोटी बोलली का माझी सून चांगली आहे हा वाईट आहे. तो माझा भ्रम होता शांते. तेव्हा मी अशी अडकली होती मी. आणि मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय, तुमच्यासोबत बोलल्याशिवाय. माझी सून कधीच चांगली नाही होऊ शकत, कधीच चांगली नाही होऊ शकत माझी सून. तुमच्याशिवाय मला कोणीच नाही आहे. एका दिवशी मला अशीच घरात दाबून मारन जर मी तिच्या लातीखाली दबून राहिली तर. एवढ्या दिवस मी तिच्या लातीखाली दाबून राहिली, पण आज मात्र तिने मला काही रे काही विचित्र विचित्र शिव्या दिल्या. तर तुझ्याजवळ मी माझे हृदय कमी करायला आली, माझी भावना, माझे टेन्शन कमी करायला आली शांते. अगे माय काकी, बस ना, माय पहिले पाय दुखत असं. बस बस, मार थकल्यासारखी दिसून राहिली. बस, काही राग नाही आला आम्हाला. मायासारखी आहे आमच्या तेव्हा, तू आमच्या मायासारखी आहे. बस तिथं बस. सांग आता काय झालं शांते व रश्मीले पाटलीन महिने कूलर लाईन दिला म्हणते ना बिचारे. कमलाची न काजलची एवढं पोटात दुखून राहिलं होतं, याच्या एवढं पोटात दुखून राहिलं. म्हणते तिचं चूक मायकून पावलाने चाललं म्हणते. आम्ही सगळे चांगले आहे म्हणते, आम्ही कपटी आहे म्हणते, आम्ही दोघी म्हणते देवानं आमच्यासोबत असं काऊन केलं म्हणते. तिचे दिवस आम्ही चांगले नाही पाहू शकत म्हणते. त्याच लायकीची आहे म्हणते, ते तिची अवकातच ते आहे म्हणते. तिला लाईन कूलर कोणी द्यावंच नाही म्हणते. याच्यावर बाई तू काय म्हणतो, ते काबल आहे गोदाक्का, किती काबल आहे ते. त्या आली तिथं ते म्हणून राहिली गोदाक्का जाणं म्हणे, भरणं म्हणे काळ्या म्हणे पाटलीन बाईच्या. नाही दिला पाहिजे कूलर न लाईन म्हणे, जाणं म्हणे भरणं म्हणे काळ्या तिच्या म्हणे. गोदाकाला बदमाश आहे मान, त्या काळ्या भरायला गेलत्या. बापा मी म्हटलं बाई काय ले, कोणाचं चांगलं होत असेल तर होऊ द्या म्हटलं बाई. तर माईची आली थेट गे वाई घरा, खालीच निघालं न असं तसं. लय रंगारंगाची बोलली व शांते, लय रंगारंगाची बोलली. माहित आहे हो बापा काकी, आम्हाला माहित आहे हो बापा. तेव्हा तुला म्याडपणा केला ना बिचारे. आम्ही त्या मागे एवढं धावलो तुला वाचवासाठी, ती सून सुधारली पाहिजे म्हणून आम्ही तिला पोलीस गिल्ली सवाले आणले. पण तुला काय केलं बिचारे, सुनीले वाचवलं ना आम्हाला फसवलं. अशी सारखी गोष्ट केली तुला. तेव्हा जर एवढा समजदारपणा दाखवला असता तर आज तुझ्या रुबाब असता घरात. पण नाही, तुला तिथे केलं झांबलेपणा आणि तो आला तुझ्या अंगात. आणि त्यातल्या त्यात आमच्यासोबत बोलून नाही राहिली तू. सांग आता काय करावं आम्ही, आम्हाला राग तर नाही आला, कारण की तू आमच्यापेक्षा मोठी आहे भीती. राग करून काय करावं, शेवटी म्हातारीस तू, आज आहे उद्या नाही आहे. राहिली गोष्ट माहित आहे काजलची कमलाची, आम्हाला ती गोष्ट माहितही पडली का पाटलीन बाई सांगे. पाटलीन बाई म्हणे मी तिला कूलर दिला म्हणे, ती तिचं पात बसन म्हणे, ते विकू का काही करू म्हणे. हे आता कुठल्या फोडणाऱ्या माझ्याजवळ येत जाईल म्हणे, कुठल्या फोडत जाईल म्हणे, चालल्या जात जाईल म्हणे. त्याच्याशिवाय दुसरं त्याला कामच कोणतं आहे. अरे बा, आपल्या जीवनात काहीतरी चांगलंच करा लागते. वाईट करून काय सोबत काय नाही लागते. पैसा सोबत येते का आपल्या, नाही येत, काहीच सोबत नाही येत. काय करू माय शांते, काय करू तू सांग. माया जीव असा म्हणजे ते म्हणते ना वाटीतला जीव, असं वाटते का बा कोणी पाय देऊन मरून जावं सारखी गोष्ट झाली माय मले, मुंगी सारखी. देन कोणी पाय माय मले न मी कोणाला डसन देन माय म्हटलं माय उरावर पाय मरून जाईन मी. त्या जास्तीनं बिचारे व मी न त्या जास्तीनं मी न सगळं काही खोटं बोललं व त्यावेळेस. शांते तू कशी म्हणशील तर बापा माफ करा, मला कान पकडून हात जोडून माफी मागतो. जाऊ दे गे माय, आता जाऊ दे बापा. चौथा आश्रम लागला तुले तरी मला तरी बापा. माझ्याकडून नाही गलती आहे, तुझ्याकडून नाही गलती झाली, जाऊ दे. आता माई कशी आहे, मी गलती झाली तर तोंडावर बोलून देतो ना, अबोला काही ठेवत नाही. आपल्याकडून अबोला राहिलं होत नाही. आणि तू अबोला राहिली बापा, अबोला राहिले ते ना, अबोला राहिले पाहिजे पण तूच अबोला राहिली. घे मग आता शकून घे. बरं काकी, टेन्शन नको घेऊ तू, जाऊ दे. झाल्या गोष्टी पार पडल्या. आता जे चालू आहे ते पाय. आणि काही अडचण लागली तर सांग बापा, अजून त्याच्या उपर काय सांगावं तर सांग. आणि राहिली गोष्ट त्या सुनीची, तुझी सून हाय लय जांडेला आहे बापा. तुझी सून त्या सुनीच्या मांग लागायला पुरत नाही. जशी कर देतील तसं करू दे. एक दिवस पापाचं फळ भरलं, एका दिवस पापाची पायली भरली का ते उतू येन, आणि उतू खाली सांडली का तशी ते जिरत जाईन. मग तिची तिला अद्दल घडन. तोपर्यंत काही तिला अद्दल घडत नाही बापा. हो बापा.